जय ओबीसी। आम्ही तर तुम्हाला या आपल्या लेकरा बाळांच्या आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी तुम्ही जे बसलाय रस्त्यावर आणि सगळ्यांना ऐकताय, आमच्या सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज आम्हाला नेते केलंय, तर तुमच्या सर्वांना धन्यवाद। आपल्यावर जो गेल्या 1.5-2 वर्षापासून जो यो मनोज जरांगे रूपी ब्रह्मराक्षस आपल्या ओबीसीच्या भोकांडे बसवलाय, यासाठी आपण बघतोय खऱ्या अर्थानं 58 मोर्चे निघाले। आम्हाला कुणाच्या ताटात जायचं नाही असं त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सामाजिक मागास होता नाही आलं, मग ते 53 साली कालेलकर आयोगामध्ये नाही होता आलं, डी देशमुख कमिटी आली त्यावेळेस तुम्हाला घेतलं नाही, 82 साली मंडल आयोग आला त्यावेळेस तुम्हाला सामाजिक मागास नाही ठरवलं। मग कुठंतरी असं वाटायला लागलं की हे जे गावगाड्यातले आलुतेदार बलुतेदार धनगड माळी तेळी साळी वडारी कायकडी रामोशी हे आता सरपंच होतील, ग्रामपंचायत सदस्य होतील आणि कुठंतरी आपल्याला आव्हान देतील, म्हणून त्या कुणबी दाखल्याचं खूळ 2004 साली चालू झालं आणि खऱ्या अर्थानं ओबीसीच्या शरीरामध्ये कॅन्सर घुसवायची पहिली स्टेज त्यावेळेस चालू झाली। ज्यावेळेस 2004 ला तो JR आला त्यावेळेसच आपण अशा संख्येला त्याला विरोध केला पाहिजे होता। हजारोंनी कुणबी दाखले काढले, आपली नगरसेवक पद गेली, आपली महापौर पद गेली, आपली सरपंच पद गेली। आता 1.5 वर्षापूर्वी ती शिंदे कमिटी आली, या झाडांनी हटखोर जरांगेच्या आग्रहामुळे या कमिटी बसली। 450 जाती आहेत, पालावर राहतात, भटके आहेत, दगडी फोडतात, यांच्यासाठी तुम्ही अशी कमिटी नाही केली कधी कोणती? अहो यांना साधं रहिवाशाचे पुरावे नाहीत, यांच्याकडे आयडी प्रूफ नाहीत, यांचे पुरावे शोधायला तुम्ही तहसील ऑफिसला टेबल नाही लावले। सत्ता तुमची आहे म्हणून कसंही मुकी बिचारी कुणी कशी आकार आणि आमच्यात घुसायला कुणबीमध्ये घुसायला तुम्ही एक JR काढता। या शिंदे कमिटी नंतर 7-8 JR लागलेत। माझी जात काय, माझी जात सिद्ध करायला मला माझ्या बापाचा माझ्या आजोबाचा पंजोबाचा पुरावा मला द्यायला लागतो, मला प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं। आणि तुम्ही कालच्या JR मध्ये काय म्हणताय, चल तुझ्याकडे जर पुरावे नाही तर तुझ्या नाते संबंधातला तुझ्या कुळातला कोणतरी धरून आण आणि त्याच्याकडून फक्त एक प्रतिज्ञापत्र घे, ह्यो माझ्या नाते संबंधातला आहे आणि ह्यो माझ्या कुळातला आहे। आणि ते कुळ कोण तपासणार? तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी कोण सांभाळणार आहे? कोण शोधणार आहे कुळ? त्यामुळं पाहिजे तसे दाखले आम्ही तुम्हाला करून दिले, तुम्ही समजून घ्या। तलाठ्याच्या घरी जा, नाही तर तलाठ्याला घरी बोलवा किती वाजता जाता आणि ओबीसीच्या आरक्षणाचं वाटोळं करून टाका। 10% वेगळं EWS आरक्षण नरेंद्र मोदींनी दिले, कुणासाठी दिलंय? या देशातले जे प्रस्थापित समाज आहे, सत्ताधारी मंडळी आहे, स्वतःला क्षत्रिय समजणारी आहे, ते पटेल, जाट, गुज्जर, कापू आणि महाराष्ट्रात मराठा, तुम्हाला ते EWS आरक्षण नाही चालत, घटना दुरुस्तीने केलेलं चालत नाही। तुम्हाला आमच्याच ताटात यायचंय का? तर तुम्हाला पाहिजे नाही, आम्हाला जे मिळतंय ना आम्हाला जे मिळतंय ते वरबडायचंय। त्यामुळं बांधवांनो, दिवसा ढवळ्या लोकशाहीवर बलात्कार चालू आहे, आपण बघतोय। आपल्याला काय सांगतात, धक्का लागला नाही? ते आमचे एक नेते, राष्ट्रीय नेते विदर्भातले म्हणतात धक्का लागत नाही। बबनराव, आम्हाला खोलात जायला लावू नका, आग लागली महाराष्ट्रात आणि तुमचं आंदोलन कुठं? तुमचं आंदोलन गोव्यामध्ये, 5 स्टार मध्ये, आम्हाला समजत नाही। त्यामुळं कोणी सरकारची सुपारी घेऊन
या ओबीसीची जी वज्रमूठ आहे त्या वज्रमूठ तोडायचा प्रयत्न करू नका, आणखीन खोलात जायला लावू नका. बरेच तुमचे आता पेशन्स बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला 56,000 जागा मिळतात. किती? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पासून महानगरपालिकेला. या 56,000 जागा पण घालवायचं काम याच प्रस्थापितांनी केलं होतं. कोर्टामध्ये केस कुणी केली? तो विकास गवळी कोण होता? त्याला पैसे कोणी पुरवले? हा सगळा लढा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढलो. 56,000 जागा परत आणल्या. आता ह्या जागा सुप्रीम कोर्टातनं परत आल्या. आता ह्या जागेवर एखादा धनगर, रामोशी, एखादा कुंभार, एखादा न्हावी तो आता ग्रामपंचायतीमध्ये आमच्या समोर येईल, तो पंचायत समितीला समोर येईल, जिल्हा परिषदेमध्ये आमच्या समोर येईल. तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही आमच्या समोर उभा नाही राहायला पाहिजे. महाराष्ट्राची सत्ता आमचीच होती. जरांगेचे शब्द काय होते? महाराष्ट्र आमचा, सत्ता आमची, मुंबई आमची. तसं त्यांना एकच करायचंय, जे बाबासाहेबांनी दिलंय ते आम्ही तुम्हाला मिळवून नाही देणार. पुढच्या दाराने येता येत नाही तर आम्ही खिडकीतनं घुसू. तशी ती खिडकी 2004ला पाडली. नंतर आता 2 वर्षापूर्वी त्या शिंदे समितीमुळे त्या खिडकीचा डोबळा पडला. आता डायरेक्ट पाठीमागची भिंतच पाडली त्याच जीआरनी. तर बांधवांनो, अजिबात सहन करायचं नाही. लढायचं का नाही आपण याच्या विरोधात? आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय कुणीतरी काढला होता. मला एक सांगा, ह्या महाराष्ट्रामध्ये भले तुम्ही ओबीसीतली एक जात, एकाच जातीसाठी एक महामंडळ कसं काय होतं हो? ते सारथी एका जातीसाठी होती आणि आमच्या 450 जातीसाठी महाज होती. आणि मग हे काय ठरवलंय आके सर? फॉर्म्युला काय ठरवलंय? जे बार्टीला, ते सारथीला आणि तेच महाज्योतीला. अरे आम्ही तुमच्यापेक्षा 4 पट आहे ना, आणि तुम्ही आमच्याकडे जे आहे ते पण देत नाही. आम्ही आंदोलन केलं, आके सरांनी, नवनाथ आबांनी, आमच्या भुजबळ साहेबांनी, सगळ्यांनी हे केलं की बाबा आम्हाला महाज्योतीवर अन्याय होतोय. तर मग तुमचे पेड जे आहेत ते आमच्या अंगावर सोडले जातात. पक्षाचे प्रवक्ते त्या पुण्यामध्ये तुम्ही फक्त त्या सारथीची बिल्डिंग जाऊन बघा. एक चकाचक बिल्डिंग 1.5-200 करोडची. आणि आमच्या महाज्योतीला त्या कलेक्टरला फक्त जागा मागितली होती याची त्या वाकडेवाडीच्या तिथली. तर कलेक्टर म्हणतो ती जागा आम्ही PMRD ला दिली, जागा शिल्लक नाही. हा आपल्याला न्याय देतात ते आणि म्हणतात की आम्ही ओबीसीच्या, आमचा DNA. एवढा अन्याय. यामुळं जे चाललंय ना, आपण आंधळे नाहीत. भलं आम्ही एकत्र नसतो. आणि कोण म्हणतो ओबीसी येत नाही? हा सगळा कोण आहे? त्यामुळं करूया करूया मरोची परिस्थिती आहे. आता नाही लढलं तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार आणि म्हणतील ज्यावेळेस हे सगळं जात होतं त्यावेळेस तुम्ही काय करत होता. आम्ही आमचे घसे बसलेत आरडून ओरडून, मीडियाला सांगून, हे करून ते करून. मला आपल्या चला आके साहेब नावं घेतात. हा आमदार मांडीला मांडी लावून बसला, तो आमदार मांडीला मांडीला. भले बसून द्या, त्यांना त्यांच्या समाजाचा माज आहे, समाजाबद्दल प्रेम आहे, काय म्हणता येईल ते. आपले कुठे गेले? भुजबळ साहेब सोडले तर आपल्यांची काय मजबुरी आहे? आपली मतं नाही घेत का? त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन बसायचं. आता जसं यांनी केलंय ना, याच्यावर तुम्ही तोंड उचकाटा. या GR वर, हा GR आपल्या फायद्याचा आहे का नुकसानीचा आहे तुम्ही सांगा. याच्यामध्ये फक्त ऍफिडेव्हिट देऊन जर एखादा सांगतोय ना ते संबंधातलाय, कुळातलाय, राहील का आपलं आरक्षण? आणि कसा धक्का नाही लागला म्हणता. GR वर शुद्धीपत्रक काढा. तुम्ही शुद्धीपत्रक काढता येत नाही. मागच्या वेळेस हाच सगळे सोयरेन गणगोत हा शब्द आणला होता आणि ह्यो शब्द आता बदलला. आणि नाते संबंधातील आणि कुळातील, अहो कुळ शोधायला तलाठी कुठं जाणार आहे? त्या काशीला जाणार आहे का सगळं बाळ उचकुटून काढायला? आम्ही एवढे येडे? तलाठी कुळ शोधणार, ग्रामसेवक कुळ शोधणार, त्या कृषी अधिकारी त्या पिकाचे पंचनामे करणार का कुळ शोधायला जाणार? त्यामुळं आम्हाला येडे समजू नका. अहो आम्ही बाबासाहेबांची जी शिकवण आहे ना, शिका,
संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही ते करतोय. त्यामुळं आम्ही पण मेलेल्या आईचे दूध नाही पिलेले. मला एक सांगायचं, प्रत्येक पक्ष काय म्हणतो की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही. पवार साहेबांच्या भीष्म पितामह आहेत राजकारणातले, मंडल यात्रा काढली. पण पवार साहेब त्या मंडल यात्रेमध्ये आमची धनगर वाघीण सक्सेना सलगर फक्त म्हणली की ओबीसीला धक्का लागू देऊ नका. तिचा राजीनामा काय घेतला बरं तुम्ही? ही तुमची लोकशाही पक्षाची. आणि तुमचा रोहित पवार तिथं ट्विट करतोय, जरांगेंचं काळजी करतोय. हे असलं आम्हाला बुरखा पांघरलेलं समाजसेवा आणि बुरखा पांघरलेलं ओबीसीचं प्रेम नकोय. आणि मला या सगळ्या पक्षांना आता इथं म्हणायचंय, तुम्हाला आमचा पुळका आहे ना, मग भाजप म्हणता आमचा डीएनए, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, या सगळ्यांनी ना आता आपल्या सगळ्या तुमच्या संमतीनं मी त्यांना एक आपण आता इथं ठराव करू की आता तुम्हाला आमचं कळवळ आहे ना, तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कुणब्याला ओबीसीच्या जिथं सीट रिझर्व्ह असेल तिथं कुणब्यांना फक्त तिकीट देऊ नका आणि जाहीर करून टाका. चला आम्ही तुमचे झेंडे घेतो. काय येडा बनवताय? त्यामुळं लढाई सुरू झालेली आहे. आज रणशिंग इथं फुंकलेलं आहे. आणि असं समजू नका फक्त इथं भाषणबाजीच आपण करतोय किंवा कोर्टामध्ये पण लढवून आपल्याला जिंकायला आपण खंबीर आहे. 56,000 जागा आपण परत आणल्या, त्यातल्या 34,000 जागा कमी केल्या होत्या. त्या सुप्रीम कोर्टामध्ये भुजबळ साहेबांच्या, समीर भाऊंच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली 3 तास शड्डू ठोकून होतो आणि त्या जागा आपण परत आणल्यात. आणि हा पण काही जी आर काय लय मोठा नाही. आता लढाई मोठी आहे, सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं. आजचं खरं चित्र आमच्या या मंडळींच्या आमच्या खूप दिलासा देणार आहे. कारण की आम्ही कुठे गेलो तर आम्हाला मीडियावाले बांधव पण म्हणतात तुमच्या मागे लोक येत नाही. हे आमच्या मागे लोक येतात, उत्स्फूर्तपणे आलेले. माझं भाषण संपवतो, एक शेर सांगतो. जीत हो या हार हो ये मायने नहीं रखता. जीत हो या हार हो ये मायने नहीं रखता. तूफानों में भी जो हंसे वो दिलेर है. तूफानों में जो हंसे वो दिलेर है. खामोश ना रहे तू आग बन जा. खामोश ना रहे तू आग बन जा. वक्त गवाही देता है, वक्त गवाही देगा कोई अड़िग खड़ा था. वक्त गवाही देगा कोई अड़िग खड़ा था. दुनिया देखेंगी कोई अपनों के लिए जला था. वक्त गवाही देगा कोई जोश से लड़ा था, कोई जोश से लड़ा था. जय भीम, जय संविधान, जय ओबीसी, जय कोट, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद दादा. यानंतर सन्मान्य